दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काही काळ शांत असलेले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बोचरी टीका करत दळवींनी आगामी राजकीय समीकरणांवर मोठे भाष्य केले आहे. महेंद्र दळवी म्हणाले की आसन डळमळीत असलेल्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी वेगळाच निर्धार केल्याचा दावा देखील दळवींनी केला. यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचाच असा निर्धार सदस्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे असे ते म्हणाले. आमदार महेंद्र दळवी यांच्या या विधानांमुळे रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे विरुद्ध दळवी संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून या आरोपांना राष्ट्रवादीकडून काय उत्तर दिले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कणा हा शिवसेना आहे, त्यामुळे आम्ही आग्रही आहोत त्याच्यामध्ये की आज दुसऱ्या कुठल्यातरी पक्षाच्या राष्ट्रवादीच्या नेते आदरणीय तटकरे साहेबांच्या चिरंजीवचं अनिकेतचं नाव येतंय. खरं तर त्यांची ताकद 3 नंबरला आहे. आम्ही 1 नंबर असताना आम्हाला मिळालं पाहिजे. जिल्हा परिषद आम्ही 1 नंबर असताना दिलं नाही आहे. तिथे असणाऱ्या BJPला त्या ठिकाणी दिलं. आम्ही तर स्वागत केलं. वरच्या आदेशाप्रमाणे आम्ही सत्तेत सहभागी झालो. आणि शेवटी जिल्ह्याचा विकास घडा चालत असेल तर सगळ्यांचा समन्वय पाहिजे. राज्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, तर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे भूमिकेशी सहमत आम्ही गेलो. पण ही निवडणूक वेगळी आहे. ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले, जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, या सगळ्या त्यांच्या मतातली ही निवडणूक आहे. आणि मग पूर्ण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आमची ताकद जास्त आहे. आणि कोकणाचे आमचे वरिष्ठ नेते आहेत उदय सामंत, ह्या संदर्भात योग्य निर्णय घेतील. कुठेही असं चुकीचं होणार नाही अशी आमची पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून आशावादी आहोत की येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार एक शिवसैनिकाला न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे. पण आता एकंदर बातम्या स्वरूपात मीडियासमोर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये तटकऱ्यांना कोणी विचारणं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आत्तापर्यंत त्यांचा जो का राजकीय प्रवास आहे तो उलटफेर करणार निश्चित आहे. आणि म्हणून अशा डळमळीत असणाऱ्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये सगळ्या जिल्ह्याचंच म्हणणं आहे. आत्तापर्यंत तटकरे साहेबांनी त्यांच्या घरात तिकीट देण्यासाठी प्रत्येक युक्त्या वापरायला सक्सेस झाल्या. आता जनतेने ठरवलं या निवडणुकीमध्ये, जे इलेक्टेड मेंबर आहेत, जे आता स्वायत्त निवडणूक निवडून आले, त्यांनीच ठरवले काही असं चालेल पण यावेळेला वेगळा उमेदवार निवडून द्यायचा आहे. त्यामुळे आता तटकरे साहेबांची राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ही अतिशय दयनीय आहे. त्यांना पक्षात कोण विचारत नाही आहे. त्यांनाच तिकीट मिळेल की नाही की मुलाला ह्याची खात्री नाही आहे. म्हणून आमची आग्रही मागणी आमच्या पक्षाकडे आहे की शिवसेना आमच्या एका शिवसैनिकाला न्याय नक्की देईल. लोकशक्ती लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.